आपल्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे आहे. सर, असं चित्र दिसत आहे की कुठेतरी धनंजय मुंडे यांना चारही बाजूनी घेरण्याचा प्रयत्न होत आहे आणि कुठेतरी त्यांच्याकडनं देखील असं म्हणलं जातं किंवा त्यांच्या समर्थकांकडनं असं म्हटलं जात आहे की स्थानिक राजकारण आणि ओबीसी असल्यामुळे मला लक्ष केलं जात आहे. नाही, हे बघा की मी यापूर्वीसुद्धा बोललो होतो की जर पोलीस यंत्रणा जी चौकशी करते आहे त्या चौकशीमध्ये किंवा न्यायालयीन प्रक्रियेमध्ये धनंजय मुंडेंचं नाव कुठेही आलं आणि ते दोषी आहे असं सिद्ध झालं तर त्यांना फाशीची शिक्षा द्या किंवा आणखी कुठली शिक्षा द्या, कोणी त्यांना माफ करणार नाही. पण आपण एवढे दिवस झाले बघून राहिलो की पोलीस यंत्रणा चौकशी करते आहे, बाकी सर्व यंत्रणा चौकशी करते आहे, पण त्यांचा याच्यामध्ये या प्रकरणामध्ये कुठे सहभाग आहे असं अजून कुठल्याही यंत्रणेने जाहीर केलेलं नाही, घोषित केलेलं नाही. आणि म्हणून एखादी व्यक्ती, मग ती कुठल्याही समाजाची असो, दोषी नसताना त्यांना स्थानिक राजकारणाकरता किंवा काही वैयक्तिक हेव्यादेव्यापोटी बदनाम करण्याचा हा प्रयत्न या ठिकाणी दिसून राहिलेला आहे. ते जर दोषी आरोपलेलं त्यांच्यावरती करा, पण दोषी नसताना एक महाराष्ट्रातलं ओबीसी नेतृत्व, त्या नेतृत्वाला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे असं आम्हाला वाटते. आणि म्हणून धनंजय मुंडे दोषी नसताना जर त्यांच्यावरती अशा प्रकारचे आरोप होत असेल आणि त्यांच्यावरती उद्या काही गदा येणार असं चिन्ह दिसलं तर हा ओबीसी समाज त्यांच्या पाठीमागे उभे राहणार. काय ओबीसी आहे म्हणून त्यांना बदनाम, मग अशीच प्रथा जर या महाराष्ट्रामध्ये सुरू झाला, जेवढ्या काही आमचे ओबीसी नेते मंडळी आहेत त्यांना एकाएकाला संपवण्याचा यापुढे प्रयत्न होईल. एक धनंजय मुंडे एक वजनदार नेतृत्व या महाराष्ट्रामध्ये ओबीसींचं आहे. उद्या त्यांच्यावरती समजा काही प्रकार घडला आणि त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढलं किंवा झालं तर या लोकांची हिंमत वाढेल आणि सर्वच ओबीसी नेत्यांना संपवण्याचा प्रकार या महाराष्ट्रामध्ये सुरू होईल. तो ओबीसी समाज खपवून घेणार नाही. यात देखील एक भीती व्यक्त केली जात होती की ओबीसी विरुद्ध मराठा असा एक संघर्ष कदाचित निर्माण होऊ शकतो. धनंजय मुंडे यांच्या रूपाने त्याची सुरुवात झाली असं म्हणता येईल का? नाही, हे बघा, इथे ओबीसी समाज एवढा शांत आहे की सर्व वेट अँड वॉच करतायत की कुठल्याही पोलीस यंत्रणेकडनं किंवा न्यायालयीन प्रक्रियेकडनं ते दोषी आहे ते दिसत नाही आहे. अजूनपर्यंत तरी कुठेही त्यांचं नाव आलेलं नाही. पण नाव नसताना वारंवार त्यांना दोषी आहे हे समाजातील इतर मंडळींनी म्हणणं हे कितपत योग्य आहे? ते योग्य होऊ शकत नाही. उद्या तर मग या पोलीस यंत्रणेला किंवा न्यायालयीन प्रक्रियेला या देशामध्ये काही महत्त्व राहणार नाही. आज अजितदादा मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. काल देखील अजितदादांना काही लोक भेटले. तुमची सरकारला किंवा मुख्यमंत्र्यांना अजितदादांना काय विनंती असेल? माझी एकच विनंती राहील की बा लोकांच्या प्रभावाला बळी न पडता जोपर्यंत धनंजय मुंडेवरचे आरोप म्हणजे पोलिसांचे नाही आहे, बाकीची लोक मंडळी जे आरोप करतात ते सिद्ध होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंवरती कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात येऊ नये, त्यांचं मंत्रिपद काढण्यात येऊ नये आणि त्यांना संरक्षण देण्याचं काम हे सरकारचं आहे. कारण ते पहिल्यांदा मंत्री झालेले नाही. उद्या या समाजामध्ये विचित्र परिस्थिती अशा प्रकारे निर्माण होईल आणि तशा प्रकारचे आम्हीसुद्धा मुख्यमंत्र्यांना आणि यांना भेटून पत्र देऊन त्यांना सांगू की बा जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेच्या विरोधात कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये. राष्ट्रीय ओबीसी महासंघ धनंजय मुंडे यांच्यासोबत आहे. दोषी नसताना जर कोणी बदनाम करत असेल तर आम्ही सोबत आहोत. ज्या दिवशी दोषी ठरेल त्या दिवशी मग आम्ही नाही. कारण पोलीस यंत्रणा किंवा न्यायालयीन प्रक्रियेमध्ये जर दोषी असेल तर कोणीही अशा प्रकारचं कृत्य करावं या मताची आम्ही नाही किंवा त्याच्याशी सहमत नाही. पण कुठल्याही प्रकारचा आरोप नसताना, पोलीस यंत्रणेद्वारे सिद्ध झालेलं नसताना, न्यायालयीन प्रक्रिया सिद्ध झालं, जर एखाद्या ओबीसी नेत्याला अशा प्रकारचा बदनाम करण्याचा प्रयत्न होत असेल, त्याचं राजकीय जीवन संपवण्याचा प्रयत्न होत असेल तर तो ओबीसी समाज सहन करणार नाही. तर हे होते राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे. त्यांनी अगदी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे की जर का धनंजय मुंडे हे दोषी नसेल तर संपूर्ण राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि ओबीसी समाज हा त्यांच्या पाठीशी उभा आहे.
त्यासाठी ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पत्र देखील लिहिणार आहे. मात्र ते जर दोषी असेल तर आम्ही त्यांच्यासोबत राहणार नाही. त्यामुळे अत्यंत सकारात्मक भूमिका राष्ट्रीय ओबीसी महासंघाने घेतलेली आहे. आता या संपूर्ण प्रकरणाला घेऊन पुढील काळामध्ये आणखी काय घडामोडी घडतात हे देखील बघणं महत्त्वाचं राहणार आहे. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.